नमस्कार मित्रांनो, मी श्रुती पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनल ॲब्सोल्यूट सिनेमावर। मित्रांनो, गेल्याच वेळी आपण पास्ट या सिनेमाविषयी गप्पा मारल्या होत्या। यावेळी देखील आपण भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक अप्रतिम सुंदर अशा संगीतमय चित्रपटाबद्दल म्हणजेच उमराव जान या चित्रपटावर गप्पा मारणार आहोत। 1981 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट दिग्दर्शित केला होता मुझफ्फर अली यांनी। हा सिनेमा उर्दू साहित्यिक मिर्झा हदी रुस्वा यांच्या उमराव जान अदा या कादंबरीवर आधारलेला आहे। सिनेमातली कथा 19व्या शतकातील लखनौमध्ये घडते। अमरीन नावाची एक निरागस मुलगी परिस्थितीमुळे तवायफ होते आणि तीच मुलगी पुढे जाऊन उमराव जान म्हणून प्रसिद्ध होते। सिनेमात उमरावच्या आयुष्यातील प्रेम, वेदना, समाजातील स्थान, स्त्री स्वातंत्र्याचा संघर्ष अगदीच हळूवार आणि काव्यात्मक शैलीत मांडलाय। सिनेमात उमराव जानची भूमिका साकारली आहे रेखा यांनी आणि ती त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका मानली जाते। त्यांना या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालाय। या सिनेमाला संगीत दिलं होतं खय्यम यांनी। दिल चीज क्या है, इन आंखों की मस्ती के, जुस्तजू जिसकी थी यासारखं संगीत आजही शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये अजरामर आहे। आणि गाण्यांचे गीतकार होते शायरी। त्यांच्या उर्दू शायरीने गाण्यांना एक अजबच गोडी दिली आणि या सगळ्याला स्वर दिला तो म्हणजे भारताची सुरसम्राज्ञी आशा भोसले यांनी। चित्रपटाच्या गाण्यांसाठी देखील या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। हेच त्याच्या गुणवत्तेचं प्रमाण आहे। या सिनेमाचं सिनेमॅटोग्राफी केलं होतं प्रवीण भट यांनी। लखनौच्या नवाबी संस्कृतीचं ऐश्वर्य, नाजूक प्रकाश योजना, शास्त्रीय नृत्य दृश्य इतक्या सुंदरपणे टिपली आहेत की प्रत्येक फ्रेम एखाद्या चित्रकाराची पेंटिंगच वाटते। मंद प्रकाश, पारंपरिक पोशाख आणि राजेशाही सेट्स यामुळे सिनेमाला एक रॉयल पण वेदनादायी वातावरण लागतं। तुम्हाला माहितीये, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रेखा यांना उर्दू उच्चारताना अडचणी येत होत्या, त्यामुळे त्यांनी उर्दूचं विशेष प्रशिक्षण घेतलंय। हा सिनेमा जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा तो मोठा हिट नव्हता, पण कालांतराने तो कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाऊ लागला। या सिनेमात वापरलेले दागिने, पोशाख हे खऱ्या नवाबी शैलीवर आधारलेले आहेत आणि 2006 साली या सिनेमाचा रिमेकही बनला, ज्यामध्ये उमराव जान ही व्यक्तिरेखा ऐश्वर्या राय हिने साकारली। या सिनेमाला 29व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये 4 पुरस्कार मिळाले होते, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक याचा समावेश आहे। शिवाय या सिनेमाला 3 वेळा फिल्मफेअरमध्ये सुद्धा नॉमिनेशन मिळालं होतं। उमराव जान हा फक्त एक सिनेमा नाही, तर तो एक अनुभव आहे। संगीत, शायरी आणि स्त्रीच्या अंतःकरणातील वेदना यांचं अप्रतिम मिश्रण। तुम्हाला पण जर शास्त्रीय संगीत, काव्यात्मक कथा आणि अभिनयाचा उत्कर्ष अनुभवायचा असेल तर हा सिनेमा नक्की पहा आणि अशाच क्लासिक बॉलिवूड सिनेमांवरील गप्पांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार।